गुड मॉर्निंग. बसा. काय आणू? मूग खिचडी. अरे सर, आज लवकर काय आणू? नाही सांगितले. शारदा, ते भाकरीचं पीठ तयार होतं, गव्हाचं नाही बघ. ते गिरणीत लाईट गेलत्या ना. बर. थँक्यू. हे पाहू का? हो. थँक्यू. हवी आहे का वाचायला? नाही, पण मी यांची अजून एक कादंबरी वाचली होती, छान होती. ही वाचली आहे का? नाही, घ्या ना, म्हणजे वाचून झालं की परत द्या मला. छान आहे, घ्या. थँक्यू. वाचन करणारी माणसं आवडतात मला. कृष्णा पात्रात विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांवर सतर्कतेचा इशारा. शंकरजी वच विसर्ग. निसर्गाची कमाल. पुढं. शंकरजी काय करतोय आपण? वाचलेलं चांगलं असतं. जगात कुठं काय चाललंय ते कळतं. मला वाचता येत नाही ना, अडाणी माणूस. नाही तर मीच वाचलं असतं. पण शंकरजी, आपलं बाहेर फिरायचं ठरलं होतं की नाही? बाहेरच की आपण मग. आपण फिरतोय कुठे? शंकरजी, चला ना आपण फिरूया. ते माझा पाय दुखतोय ना. पण फिरलोच नाही, मग पाय कसं दुखतोय? हा माझा पाय ना न फिरताच दुखतो. ते झालं काय होतं, बारक्यापणी खेळता खेळता पाय मोडला. तर डॉक्टरनी दुसरा पाय बसवला. तो नीट बसलाच नाही ना, त्यामुळे न फिरताच दुखतो तो. शंकरजी, तुमच्या पायात डिफेक्ट आहे? हो. वेट अ मिनिट. मग त्या दिवशी तुम्ही फायटिंग कशी केली? ते गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायची स्टाईल आवडली मला. बाय द वे शंकरजी, आपण हनीमूनला कुठे जाऊया? बाली की इटली? चिखलीच्या पुढे जाता येत नाही मला. चिखली? वच चिखली? ते रंकाळ्याच्या वरच्या बाजूला चिखली आहे, त्याच्या पुढे काय जाता येत नाही मला. वॉरंट आहे माझं. तडीपारीची नोटीस आहे. गुंड माणूस आहे मी सांगतोय चिकच, तुम्ही ऐका. दुसरा कोणतरी बघा. ए बाली इटली सगळं होईल, आमच्या नशिबी चिखलीचे. नो नो, इट्स ओके. मला चालेल, चिखली चालेल मला. मी काय म्हणतोय, हा पॉइंट काय फिरण्यासारखा वाटत नाही. आपण पन्हाळ्याला जायचं का? पन्हाळा? हा, काय डोंगर, काय झाडी, असा गार वारा आहे निसता. ओके हा, पण आज नको, उद्या जरा उशीर झालाय. पक्का? हा, पक्का. चला. ओके. यू नो व्हॉट शंकरजी, वी आर मीट फॉर ईच अदर. आई, तू काल म्हणलीस तसं खरंच त्या इंदुराणीला जाब विचारणार? तुला काय वाटतं, काय करावं? आई, मला असं वाटतंय वाद वाढवण्यात कायच अर्थ नाही. किती पण सांगितलं तरी पालत्या घडावर पाणी. तिचा स्वभाव माहित आहे तुला.
एकदम बराबर बोललीस बा. खरंच वाद वाढवण्यात काहीच अर्थ नाही. पण आपल्या गौरीचा स्वभाव तुला माहित आहे ना. मी तिला सांगितलं तर ती शांत बसेल, पण तिच्या मनात तिच्या आईच्या अपमानाची झालेली सल दगदगत राहील, राग दगदगत राहील. आणि आता तर गौरीची परीक्षा आली. तिच्या रागाला वाट मोकळी करून दिली नाही ना तर तिचा अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणि माझ्यासाठी कुठल्याही मान अपमानापेक्षा गौरीचा अभ्यास महत्वाचा आहे. एक काम करायचा, तू गौरीस फोन करून बोलवून घे, आपण चौकी पिसाव. चल. काय झालं? नाना, शंकरला चिकित्सा पसंत नाही. मला माहिती आहे. मग तुम्ही सांगा की मातोश्रींना. तिने शब्द दिलाय. नाना, मातोश्रींनी शब्द दिला म्हणून शंकरनं पसंत नसलेल्या पोरीशी लग्न करायचं का? नाना, मातोश्रींच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून मी माझा संसार सोडला. पुढं माझं काय होईल मला नाही माहिती, त्याचा विचार पण करणं बंद केलंय मी. आता सवाल शंकरचा आहे, माझा नाही. माझ्या भावाचा तरी संसार सुखाचा व्हावा एवढंच. सगळं नीट ठीक होय. असं महादेव करणार. हो दाजी, कुठं? काम धंदे बघू का नको काय? लागतं 2 टाइम गिळाय चांगलं. कुठे कृष्णा तू? आता आणि काय कृष्णा, माफी मागितली की सोड ना आता. तेच सांगाय आले, सोडून द्या. तुम्ही शांतपणे जगा आणि आम्हाला बी जगू द्या. माझ्या मुलींना जळ पोचल असं काही केलं तर कृष्णा गप्प बसणार नाही. नाही बाबा, इथून मोर तुझी ती खानावळण घर ह्याच्याकडे आम्ही फिरकणार बी नाही. बस एवढंच सांगायचं होतं. चल. थांबाई, मोठ्या विश्वासानं या बाईच्या चुका माफ करून हिचं पाय धुवून हिला घरात घेतलंस तू, आणि हिनं काय केलं? विश्वासघात केला तुझा. माफी मागितल्याशिवाय हिशोब बराबर होणार नाही. गौरी, जाऊ दे आता. म्हातारी मेल्याचं काय नाही, पण काळ सोकावतो. माफी पाहिजे म्हणजे पाहिजे. हिंदू, कृष्णाची माफी माग. मिनी, सरपंचासनी बोलवून आण. समद्या गावाला कळलं पाहिजे ह्या बाईची करतूत. आमची जागा बळकवायला निघाल्यास आता तुला गावाबाहेर कशी काढते ते बघ फक्त. ए बाई, आज काही करू नको ना गौरी. ऐक ना तू, हिंदू माग ना माफी.